नमस्कार. गोष्ट तिचीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपल्या चौथ्या गोष्टीतील रसिकाची धडाडी, आदर्श विचार आणि तिचा आता देशासाठी काहीतरी करण्याचा ध्यास, सगळं कसं अगदी कौतुकाचं आहे. आपली आजची गोष्ट आहे बँगलोरमध्ये स्थायिक झालेल्या आणि प्रसिद्ध असलेल्या एका मैत्रिणीची. नुसतेच शारीरिक नाही तर मानसिक, आर्थिक, नातेसंबंधी, वास्तुविषयक अशा विविध समस्यांवर ती उपचार करते आणि तिचे उपचाराची ताकद ही खूप मोठी आहे. देशी परदेशी सर्वत्र तिच्या ट्रीटमेंट्स घेतल्या जातात. उत्सुकता वाढली असेल ना तुमची? चला तर मग ऐकूया गोष्ट तिची. गोष्ट 5वी. नमस्ते. गोष्ट तिचीमध्ये आज स्वागत करूया खास बँगलोरहून आलेल्या सुरेखाताई अलमेलकर यांचं. खूप खूप स्वागत गोष्ट तिचीमध्ये. आणि आज आपण एका वेगळ्याच गोष्टीकडे वळणार आहोत. सुरेखाताई एवढ्या बँगलोरवरनं आपल्याला आलेल्या आहेत भेटायला इथे. तर आपण सगळ्याजणी ज्या गोष्टीला ओळखतो किंवा ऐकून आहे, धड माहिती नाही आहे असं जे क्षेत्र आहे ते म्हणजे रेकी, प्राणिक हिलिंग. हे तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं असेलच. तर त्यातल्या खूप मोठ्या हिलर, खूप मोठ्या इन्स्ट्रक्टर सुरेखाताई आहेत. बँगलोरमध्ये त्या खूपच फेमस आहेत. आणि मास्टर चाओ कॉक सुई यांच्या त्यांचे गुरु आहेत मास्टर चाओ कॉक सुई असं म्हणूया आपण. तर आज आपण त्यांच्याकडनं सगळी ही गोष्ट ऐकूया की कसा हा त्यांचा प्रवास झाला आणि काय. तर खूप खूप स्वागत तुमचं. नमस्कार. मला सुरुवातीला सांगा की तुम्ही कुठल्या मुळात, पुण्यातल्या का बँगलोरच्या? मूळची मी मुंबईच्या. माझं लहानपण सगळं खारला गेलं. बरं. त्याच्या नाव काय तुमचं? माझं नाव आहे सुरेखा अलमेलकर. आत्ताचं माहेरचं नाव आहे सुरेखा इखे. अच्छा. आणि बहीण भावंड वगैरे? मला एक बहीण, एक भाऊ. माझ्यापेक्षा लहान भाऊ आहे, माझ्यापेक्षा लहान बहीण आहे. अच्छा, तुम्ही मोठे? माझी सगळ्यात मोठी. बरं. आणि मग तुमचं शिक्षण वगैरे कुठे? सगळं शाळेत BPM हायस्कूल खार, तिथे सगळं शिक्षण झालं माझं. आणि मग शिक्षण झाल्यावर काही नोकरी वगैरे केली का? नाही, शिक्षण झालं. मग ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला असताना लग्न झालं. लग्न होऊन मग आम्ही मिरजला गेलो. तिथे 7-8 वर्ष होतो. त्या कालावधीमध्ये मुलं बाळं झाली. बंगलोरला आलो आणि तिथे स्थायिक आहोत सध्या. म्हणजे तुम्ही बँगलोरला बरीच वर्ष? 38 वर्ष बँगलोरमध्ये. 38 वर्ष म्हणजे बँगलोर वासीच म्हणायला. हो हो. मग तुम्हाला त्यांची भाषा पण आता येत असेल? अगदी उत्तम. हो ना. उत्तम. आता मला सांगा तुमचं की तुम्ही लग्नानंतर मुलं वगैरे झाली, मग तुम्ही बँगलोरला गेलात. मग तिथे तुम्ही काय करत होतात? का हाऊसवाईफ होता? ॲक्च्युली आम्ही तेव्हा हाऊसवाईफ म्हणून होते. पण मग नंतर तिथे भाषाचा म्हणजे नाही म्हटलं तरी प्रश्न पडलेला होता. पण मग बऱ्याच लोकांना मराठी ग्रुप्स तयार केले आम्ही. आमच्या हळूहळू त्यांच्याकडनं ग्रुप तयार करून आम्ही म्हणजे भिशी वगैरे तयार केली. त्या भिशीमध्ये मला अचानक एक चांगली व्यक्तिमत्व भेटलं की जे अतिशय सुंदर पेंटिंग करत होतं. मग मी त्यांच्याकडनं, कारण मुलं शाळेत गेली, मिस्टर ऑफिसला गेले की मग रिकामा वेळ बहुत पुष्कळ मिळायचा. एक मिनिट तुम्हाला मी थोडं इंटरप्ट करते. तुमचा हा जो भिशी ग्रुप वगैरे होता, या सगळ्या महाराष्ट्र मंडळातल्या बायका होत्या का तिकडच्या? नाही, सगळ्या जातीच्या. म्हणजे आमच्याकडे सगळ्या होत्या. म्हणजे कन्नड पण होत्या. बोलायला वगैरे त्यांच्याशी कसं काय? हिंदी. अच्छा, हिंदी भाषा. आणि मग मराठी जास्ती होत्या. म्हणजे मराठी आम्ही मुद्दामून म्हणजे असा मुद्दामून मराठी ग्रुप केला होता. पण त्याच्यामध्ये हिंदी बायका पण असायच्या. पण म्हणजे हिंदी त्यांच्यात कन्नड पण हिंदी येणाऱ्या, त्या बंगाली असायच्या. अशा आम्ही सगळ्या एकत्र होतो. येस. खूपच चांगला आमचा ग्रुप होता. जवळजवळ 20 लोकांचा ग्रुप होता. तेव्हा तुम्ही पेंटिंग्स वगैरे करायचा? मग त्या कालावधीमध्ये मला असंच एक माझी मैत्रीण भेटली. ती म्हणाली मी खूप सुंदर पेंटिंग करते. मला फार आवडलं. मग म्हटलं चला आपण वेळ घालवायला म्हणून पेंटिंग सुरू केले. मग पेंटिंग शिकता माझ्याबरोबर माझ्या मुलांबरोबर ते चल तू शिकव, काय हरकत आहे, तू शिकव. मग हळूहळू माझ्याच त्या मैत्रिणींनी मला करायला लावलं ॲक्च्युली. आणि मग खूप वर्ष मी पेंटिंग शिकवलं. पेंटिंग म्हणजे फ्रेम्स वगैरे सगळ्या
इवन नेल पेंटिंग, एम्बोसिंग, वेगळ्या वेगळ्या ग्लास पेंटिंग, सँड पेंटिंग, फॅब्रिक. आणि तेव्हा तर ते खूप नवीन असणार आहे. त्यावेळेला खूप नवीन होतं ते. बरोबर. आणि मग सकाळ ते संध्याकाळी मग मिस्टर करायचे ऐवजी सगळं. बरोबर. त्या काळात लहान मुलांना चित्र मधल्या वेळामधला आपण छान आणि खूपच छान त्याला रिस्पॉन्स आला मला. अर्थात माझ्या मैत्रिणींना मी त्याचं जास्ती क्रेडिट देते, कारण त्यांनी मला करायला लावलं. आणि त्याच कालावधी मग आम्ही एरोबिक्सचे क्लास करून वजन कसं कमी करायचं आणि त्यालाही मला छान रिस्पॉन्स आला. अशा तऱ्हेने बऱ्याच गोष्टी करायचे सायमल्टेनियसली. कुकिंगचे वगैरे आणि मग कुकिंगचे पण क्लास घेत होते. पेंटिंग त्याच्यात पण निपुण आहेत असं दिसतंय. आणि खूप छान रिस्पॉन्स लोकांनी मला दिला. आणि वेगवेगळ्या मराठी पदार्थ, वेगवेगळ्या तऱ्हेचे पदार्थ, आणि खूपच छान झाला रिस्पॉन्स. मला 2 मुलं आहेत. आता ती दोन्ही, एक IM आहे, तो पुण्यामध्ये त्याचा स्वतःचा आता व्यवसाय आहे. एक सून आहे, ती पण विप्रोमध्ये कुठल्या तरी कंपनीत आहे. दोन्ही मुलं फर्स्ट क्लास हुशार आहेत, मोठ्या मोठ्या पोस्टवर आहेत. 2 सुंदर नाती आहेत. येस. तुम्ही जे हे प्राणी किलिंग आणि रेकी वगैरे आम्हाला माहिती तर आहे त्याची, पण फार काही माहिती नसतं किंवा अनुभव नसतो सगळ्यांना. तर त्याच्याबद्दल मला जास्त उत्सुकता आहे की तुम्ही त्या साईडला कशा काय. ती तिचे सासरे हॉस्पिटलमध्ये होते आणि तिथे एक डॉक्टर वृंदा म्हणून त्या तिथे त्यांना ट्रीट करत होत्या. त्यावेळेला त्या याच्या फाउंडर कर्नाटकामध्ये त्यांनी नवीन प्राणी किलिंग आलं होतं. तर त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या आणि त्यांना प्रचार करायचा होता. तर त्यांनी सांगितलं की तुझ्या कोणी ओळखीची असेल तर मला सगळ्या गोष्टी दाखवल्या. व्हॉट इज ऑरा, त्याचे हे दाखवले, फोटोग्राफ्स दाखवले. आणि ते बघितल्यानंतर आपल्या शरीराच्या बाहेर इतकं कामं होऊ शकतात हे मला खूप आनंद वाटलं. हाऊ इज पॉसिबल, कसं शक्य आहे असं? कसं आपण फक्त आपलं शरीर बघतो, पण शरीराच्या बाहेर आपल्यावर किती प्रकारची कामं चालू असतात ह्याचा आपण खूपच अज्ञान असतो. ऑरा हा शब्द फक्त देवाच्या मूर्तीच्या तो आम्हाला माहिती, पण माणसाला असतो हेच माहितीच नव्हतं. आणि ह्याच्यामध्येच मला अट्रॅक्ट झाले. आणि मग मी ग्रुपमध्ये जाऊन आम्ही शिकलो. आणि मग आम्ही ऑर्गनाईज केले क्लासेस. आणि बऱ्याच क्लासेस होऊन मग आम्ही शिकून मला खूप इंटरेस्ट वाटला त्याच्यामध्ये. शिकताना तुमची भाषेचा प्रॉब्लेम नाही आला तुम्हाला? कारण त्या मराठी होत्या, ज्या डॉक्टर वृंदा इज मराठी, आणि तेवढं इंग्लिश जनरली आपल्याला सगळ्यांना येतच. मला वाटलं सगळे कानडीतनं बोलणार म्हणून. नाही, हा इंग्लिश, ते प्राणी किलिंग हा इंग्लिश कोर्स आहे, ॲक्च्युली इंग्लिश कनेक्टेड. तर ह्याच्या मी आधी तुम्हाला थोडंसं मास्टर चौहानच्याबद्दल सांगते. मास्टर चौहान इज द फाउंडर ऑफ द प्राणी हिलिंग. ते फिलिपाईन्सला आता ॲक्च्युली त्यांनी महासमाधी घेतली 2007मध्ये. आणि फार मोठे स्पिरिच्युअल गुरु. आज 84पेक्षा जास्ती कंट्रीजमध्ये आज प्राणी किलिंग ऑल्टरनेटिव्ह थेरपीज म्हणून चालू आहे. आणि ज्या वेळेला आम्ही या क्षेत्रात आलो, आणि अतिशय सायंटिफिकली आहे हॉस्पिटलमध्ये त्याची, म्हणजे आम्ही जे येस. आणि त्याच्यानंतर मग आम्ही या कोर्सेस शिकवले त्यांच्याकडनं. आणि मग त्यांनी हॉस्पिटलमध्ये हे सुरू केलं, डॉक्टर रामय्या हॉस्पिटलमध्ये. त्याच्यामध्ये मग आम्ही होतो, आम्ही 3 जणी. आणि मग तिथे ट्रीट करायला जायचं. हेच एक म्हणजे एक त्यांनी हे दिलं होतं आम्हाला, हॉस्पिटलमध्ये एक जागा दिली होती. डॉक्टर वृंदानी त्याच्या मदतीने आम्हाला. आणि तिथे आम्ही त्यावेळेला, म्हणजे 2000ची गोष्ट आहे, 2000 सालाची. त्यावेळेला प्राणी किलिंग खूपच प्रचलित होण्यासाठी बरीच आम्ही मेहनती घेतल्या डॉक्टरांपर्यंत, की कसं कारण ऑरा हा एनर्जी बेस्ड ट्रीटमेंट आहे. डॉक्टर यांच्याबरोबर आणि हिलिंग हे दोन्ही जर एखाद्या पेशंटला व्यवस्थित दिलं, पेशंट खूप लवकर बरा होऊ शकतो. कारण डॉक्टर फिजिकल बॉडीला ट्रीट करतात, हिलिंग एनर्जीच्या बॉडीला तयार कर. तर ती जेव्हा एकत्र केलं जातं तेव्हा खूप लवकर पेशंट बरा होतो, हे लक्षात यायला लागलं. आणि अतिशय सायंटिफिक
पद्धतीने. पण मग आता तुम्ही हे सगळं शिक्षण घेतलं, त्याच्या काय कोर्सेस आहेत. त्याचे बेसिक कोर्स असतो, ॲडव्हान्स, सायकोथेरपी आणि असे बरेच कोर्स आहेत. पण हे 3 कोर्सेस शिकून तुम्ही हिलिंग करण्यात करू शकता. मग तुम्ही आता सध्या इन्स्ट्रक्टर, हीलर हे सगळं तुम्ही करत असता? होता. इन्स्ट्रक्टर पण आहे, हिलिंग पण आहे. हिलिंग तर माझा मेन आहे. आणि आता 25 वर्ष जवळजवळ मी या क्षेत्रामध्ये आहे. 25 वर्ष होऊन गेली. आणि मग ह्याच्यासाठी तुम्हाला काही तयारी असते, प्रार्थना, मेडिटेशन? जरूर, येस. त्याच्यासाठी त्या कोर्सेसमध्ये मेडिटेशन ट्विन हार्ट म्हणून आहे, ते शिकवलं जातं आणि अतिशय सुंदर मेडिटेशन आहे. त्या मेडिटेशन ज्या लोक करतात आत्तापर्यंत त्यांना त्याचे अतिशय सुंदर उपयोग झालेले आहेत. नॉन प्राणी हिलरसुद्धा ते करू शकतात. आणि आम्ही ग्रुपमध्ये करतो, शिकवतो. ते आम्ही ऐकलेलं आहे की तुम्ही जर ग्रुपमध्ये ती ॲक्टिव्हिटी केली तर जास्त त्याचा रिझल्ट चांगला, खूपच चांगला रिझल्ट आहे. डिस्टन्स हिलिंग हा काय प्रकार आहे? असं अचंबनीय वाटतं की हे खरंच आहे का? कसं शक्य आहे? कारण की डिस्टन्स हिलिंग हे एनर्जी बेस आहे ना. जसं आम्ही टच, प्राणिक हिलिंग इज नो टच नो ड्रग थेरपी आहे. तर तुम्ही ऑराला आम्ही हिलिंग करतो, त्यामुळे त्या व्यक्तीचा ऑरा आमच्या समोर असतो. जरी तुम्ही समोर बसलेले असलात किंवा आम्ही तुम्हाला इमॅजिन केलं तर आम्ही कनेक्टेड होतो तुमच्या ऑराशी. ठीक आहे. आणि त्यामुळे ही डिस्टन्स हिलिंग वर्कआउट होतं. कारण की ऐकलंय पण आणि थोड्या प्रमाणात खरं सांगायचं तर अनुभव पण घेतलाय माझ्या मुलाच्या बाबतीत की बँगलोरवरनं ह्या ट्रीट करायच्या. माझा मुलगा छोटा पुण्यात असायचा तेव्हा, आणि कसं काय कनेक्शन काही कळायचं नाही, पण तो बरा व्हायचा हे मात्र अगदी 100% खरं. आणि म्हणून माझा जास्त विश्वास बसला की अरे मी अनुभव घेतला हा. तर पुण्यामध्ये ह्याचं किती आहे? बँगलोरमध्ये खूप आहे मला माहिती. खूप पुण्यामध्ये पण अतिशय. आणि सगळ्यात महत्त्वाच्यापेक्षा पुण्यामध्ये मुळशी म्हणून एक मुळशी तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, तिथे आमचा खूप मोठा आश्रम आहे, मुळशी आश्रम. आणि अतिशय सुंदर, स्वर्गाच्या काय असू शकेल इतका सुंदर आश्रम आहे मुळशी आश्रम. नाही, तो कॉमन मॅन तिथे जाऊ शकत नाही. त्याच्यासाठी आराथिक म्हणून एक आमची डिग्री आहे, ती घ्यावी लागते की मग तुम्हाला तिथे परमिशन घेऊन जात आहे. आता हे जे डिग्री कोर्सेस किंवा काय तुम्ही डिप्लोमा असं म्हणत? नाही, ते डिग्र्याच असतात. ते फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री, म्हणजे डिग्री म्हणण्यापेक्षा फर्स्ट लेवल, सेकंड लेवल असं. तर बेसिक कोर्स, ॲडव्हान्स कोर्स, या अगदी आमचे फाउंडेशन आहे, वर्ल्ड फाउंडेशन आहे, ऑल इंडिया फाउंडेशन आहे. प्रत्येक म्हणजे जसं महाराष्ट्र, कर्नाटका, राजस्थान सगळे फाउंडेशन्स आहेत. त्या फाउंडेशनशीच कनेक्टेड लोक च्या थ्रू म्हणजे त्यांचं सर्टिफिकेट येतं. ते सर्टिफिकेट ग्राह्य मानलं जातं. कोणीही उठून टीचिंग करू शकत नाही, कोणीही असं करू. ते संस्थेतर्फेच येतं आणि संस्थाच आम्हाला पुस्तकं देते, तसंच शिकवलं जातं. इन्स्ट्रक्टरने तेवढं फीज असतात. आणि त्या फी पण म्हणजे त्या प्रत्येक महाराष्ट्र फाउंडेशनच्या, कर्नाटका फाउंडेशन वेगवेगळ्या चार्जेस असतात. अशी दीक्षा काही नसते. कोर्स फेस दीक्षा आहे त्यांची. दीक्षा अशी काही नसते प्राणिक हिलिंगमध्ये. साधारण कॉमन मॅनला समजतील तेवढे. आता मी समजा शिकले, मला सर्टिफिकेट्स मिळाली, तर मी लगेच कोणाला ट्रीट करू शकते का कुठे घ्यायला लागतो? तुम्ही संस्थान एखाद्या, जसे आता आम्ही असतो ना, आता आम्ही खूप वर्ष प्रॅक्टिस करणार आहे, त्यांच्या अंडर जर तुम्ही कामं केलीत, कारण पुस्तकं दिली जातात, त्याच्यामध्ये तुम्हाला 2 दिवसामध्येच अतिशय चांगलं ट्रेनिंग दिलं जातं. ट्रेंड इन्स्ट्रक्टर असतात, त्यांना पण खूप चांगलं ट्रेनिंग दिलं जातं. आणि त्यांनाही म्हणजे काय काय शिकवतात त्याच्यावर लक्ष असतं संस्थांचं आमच्या. त्यामुळे अतिशय प्युअर आणि व्यवस्थित टीचिंग असतं. पण आता मला सांगा, मी ट्रेनिंग घेतलं, सगळं केलं, आणि मी तर एखादा मला भाऊ आहे, बहीण आहे, पेशंट आहे, त्याला मी प्रयत्न केला करायचा, तर मग हे तुमच्या इन्स्टिट्यूटला मी सांगणं गरजेचं असतं का? हे असं नाही. तुम्ही क्लास म्हणजे तुम्ही जर सेंटर ओपन करायचं असेल तर तुम्ही सांगावं लागतं असं. त्याच्यासाठी काही डिग्रीज आहेत, सर्टिफिकेट्स करावे लागतात. जे तुमच्याकडे एखादा पेशंट आला तर तुम्ही त्याला काही चार्जेस घेता का? हो, ट्रीटमेंट डॉक्टर आपल्याकडनं पैसे घेतात तसं घेतात? कारण काय, माणसाला बरं वाटलं की तर असं वाटतंच नाही बाबा फीस तुमच्या काय आहेत ते घ्या. येस, त्याला एनर्जी एक्सचेंज म्हणतो आम्ही. म्हणजे फ्री करायचं नाही हा रूल आहे. कारण की कर्म. आणि ह्याच्यामध्ये एक तुम्हाला मी सांगते, प्राणिक हिलिंगमध्ये अतिशय सगळं चांगलं आहे. म्हणजे सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता.
आणि प्रिकॉशनरी पुढे तुम्हाला होऊ नये म्हणून सुद्धा तुम्ही प्रिकॉशनरी मदत घेऊ शकता प्राणिक हिलिंग. त्याच्यामध्ये मानसिक मनोरुग्ण नाही म्हणणार मी, पण काही मानसिक डिप्रेशन्स असतील तर अशा ह्याला पण औषध अतिशय चांगलं, अतिशय चांगलं आहे. मी तर म्हणते अशा लोकांनी तर प्राणिक हिलिंग अवश्य घ्यावं. आजकाल ते तुम्ही बघताय की डिप्रेशन, सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स, मुलंच म्हणजे लहान लहान मुलं अतिशय स्ट्रेस लेवलवर आहेत, तर त्यांच्यासाठी प्राणिक हिलिंग अतिशय उत्तम आहे. पण मग ह्या टाईपचा कोर्स एखादा आपल्याला शालेय जीवनात वगैरे नाही का सुरू करता? आता ते फाउंडेशन थ्रू करावं लागतं. बरोबर आहे आता ते सध्या फाउंडेशनने. लक्षात आलं की लहानपणीच मुलांना जर ट्रेन केलं की पण ॲक्च्युली प्राणिक हिलिंग हे 16 वर्षानंतर शिकायचं असतं, कारण की ती चक्र डेव्हलप होतात आणि त्याप्रमाणे असं म्हणजे आमच्या मास्टर चव्हाणचं आहे की 16 वर्षानंतर तुम्ही शिकू शकता. दिवसभराचं शेड्यूल काय असतं आमचं सकाळपासून आम्ही अर्थात ते बघा, जेव्हा तुम्ही हिलर होता तेव्हा तुम्हालाही साधना करावी लागते, तुम्हालाही मेडिटेशन्स करावे लागतात. रिक्वायरमेंट जे तर तेवढे तुम्ही शुद्ध आणि जे फॉलो केले तुम्ही रूल रेग्युलेशन, डेफिनेटली तुमची एनर्जी चांगली होते आणि तुम्ही ती एनर्जीने हिलिंग करू शकता. सकाळी उठून मेडिटेशन सकाळी 4 वाजल्यापासून. हो 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 म्हणजे कंपल्सरी नाही, पण केलेलं उत्तम आणि आम्ही करतोच म्हणजे. आणि ग्रुप तुम्ही आता एवढे पेशंट्स हाताळता, मग त्यांच्यातलं जे काय बॅड एनर्जी वगैरे अशी हील करत असाल तर त्याचं तुम्हाला नाही ती इतकं सायंटिफिकली आणि परफेक्शन मास्टर चव्हाणनी केलेलं आहे की त्याच्याने हिलर्सला काहीही आता हे बघा, हिलरमध्ये काही गडबड चुकीचं केलं तर तो दोष हिलरचा असतो, नॉट फाउंडेशनचा ना गुरुचा. अभ्यासक्रम चोख आहे, फक्त अतिशय चोख आहे, अतिशय चोख आहे. कारण आता मी 25 वर्ष झाली करते, पण त्याच्याने मला तरी कुठे झालं नाही, कारण आम्ही जे रूल चव्हाणनी दिलेले ते सगळे फॉलो करतो. त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे मिठाचं पाणी आहे. तुम्ही त्याच्यात हात म्हणजे केलं व्यवस्थित, तुम्ही फॉलो केले, ते क्लेन्सिंग केलं तर मला नाही वाटत कुणाला काही होईल किंवा कुणाला झालं असेल. आता तुम्ही हे जे 25 वर्षाचं करताय तर तुमच्या घरनं सपोर्ट आहे का या सगळ्याला? खरं सांगू, माझ्या फुल फॅमिलीचा सपोर्ट आहे. माझे मिस्टर माझ्या बरोबरीने सगळं बघतात. कारण घरनं सपोर्ट असेल तर आपण अजून जोरात लढतो म्हणतात तसं. खरं म्हणजे माझ्या मिस्टरांचा खूप जबरदस्त सपोर्ट आहे मला, आणि तेही माझ्या बरोबरीने फायनान्स आणि हे सगळं बघत असतात. मी फक्त हिलिंग आणि याच्यात जास्ती, पण दिवसभराच्या शेड्यूलमध्ये बाकी सगळं बघणं होत नाही. माझा धाकटा मुलगाही मला खूप मदत करतो. आणि मला वाटतं तुम्ही मुंबई पुणे अशा ट्रिप्स करून तिथले पेशंट्स म्हणा किंवा सगळे वर्ल्डमधले माझ्याकडे पेशंट असतात ना? पूर्ण वर्ल्डमधले. बापरे. बरं. म्हणजे फॉरेनचे मॅक्झिमम माझ्याकडे फॉरेनचे आहेत आणि वेगवेगळ्या देशांमधनं. 25-30 वर्ष करताय तर ह्याच्यामधला एखादा छान असा आनंदाचा प्रसंग किंवा कौतुकाची गोष्ट एखादी असं काही आठवण आहे? खूपच आहेत. हो ना, खूपच आहेत. कारण बरे झालेले सगळेच हॅपी होऊन येत असतात, अतिशय आनंदाने होतात. आणि जेव्हा ते आनंदाने आम्हाला जेव्हा सांगतात की मॅडम आमचं हे काम झालं आहे, आंटी आमचं हे काम झालं, तर त्याच्यासारखा आनंद नाही हो. आनंदाचा प्रसंग आहे, माझ्याकडे एक आत्ता 1.5 वर्षापूर्वी एक मुलगी आली, ठीक आहे, आणि तिची माझी ओळख अशीच कोणाच्या थ्रू माझ्याकडे आली ती की आंटी असं असं आहे. मला म्हणाली की मला मनःशांती नाही आहे. म्हटलं काय झालं बाळा तुला? असं आमचं बोलणं वगैरे झालं. त्यामुळे माझ्या नंदेला मूल झालं पण मला होत नाही आहे. मग तुझं म्हटलं तू शारीरिक हे करून ये. हो म्हणे आम्ही दोघांनी खूप केलं पण नाही होते. आणि तिला खूप वाईट वाटलं आणि ती रडली. मी म्हटलं ठीक आहे तू बघू. मग आमच्या प्राणिक हिलिंगमध्ये स्कॅनिंग टेक्निक आहे एक, जे स्कॅनिंग मी बघितलं तर सगळं तिचं फिजिकल चांगलं होतं. म्हटलं तू असं कर, तू 3 महिने रेग्युलर हे घे, प्राणिक हिलिंग घे. मग तिने माझ्याकडे ट्रीटमेंट आम्ही घेतली जी काय द्यायचं होतं. आणि 3 महिने संपल्या ती प्रेग्नंट राहिली. अरे नॅचरल प्रेग्नन्सी. आणि इतकी खुश झाली ती. आणि परवा तिला आत्ता मुलगा झाला. दोघं नवरा बायको. ज्या वेळेला ते मला सांगत आले, खरं तुम्हाला सांगू तो आनंद म्हणजे त्याने ज्या तऱ्हेने मला सांगितलं. असे बरेच आनंदी क्षण असणार, कारण लोक बरी झाली की नक्कीच खुश होऊन येणार. खूप
तर आता एक सांगा, काही खटकलेली गोष्ट आहे का एवढी वर्ष? खटकतात जेव्हा लोक चांगलं होऊन जातात आणि आम्हाला सांगत नाहीत, नंतर आम्हाला बाहेरून कळतं. तर असेही खूपसे मनाला दुःख देणारे आहेत. म्हणजे अगदी छोटी गोष्ट असे की अरे हो, आणि आम्ही त्यांच्यासाठी खूप मस्त केलेलं असतं. याच्यासाठी वाईट वाटत नाही की माणसं हा स्वभाव आहे, आता त्याची आम्हालाही प्रॅक्टिस झाली आम्हाला. पण वाईट वाटतं ज्या वेळेला आमची, कारण आम्ही एकटं करत नसतो, आमची फुल टीम आहे. माझी कोण हे एकट्याने होणारं काम नसतं ना, आमची टीम आहे, माझे हीलर्स आहेत, सगळे त्याच्यावर मेहनत घेत असतात. आणि मग जेव्हा ते, कारण प्राणिक हिलिंगमध्ये नुसतं शारीरिक नाही तर प्राणिक हिलिंग हे बऱ्याच पद्धतीवर काम करू शकतं. जसं रिलेशनशिप, फायनान्शियल प्रॉब्लेम्स, ह्याच्यावर पण प्राणिक हिलिंग अतिशय चांगलं. फायनान्शियल प्रॉब्लेम, माझा समज होता की शारीरिक व्याधी किंवा काही दुखणं असेल तर किंवा मानसिक असेल तर, पण असं रिलेशन्सवरती वगैरे पण अतिशय चांगलं. वास्तू फार चांगल्या होतात. वास्तुशिवांची वास्तू टेक्निक्स आहेत. त्यांची अरे इतकं सुंदर, कुठल्याही प्रकारचं म्हणजे कुठलंही आम्ही स्ट्रक्चरला हात लावत नाही, फक्त एनर्जी बेस्ड हिलिंग. आणि इतके फायदे झालेले आहेत लोकांना. माझेच आता 25 वर्षाचे माझे एकाहून एक अनुभव आहेत. 25 वर्ष पिरियड आहे का? म्हणजे मोठमोठ्या कंपन्यांमध्ये आम्ही गेले आहेत, मोठ्या मोठ्या फॅक्टरीजमधनं आम्ही हिलिंग केलेलं आहे वास्तूंचे, आणि अतिशय सुंदर फॅन्टॅस्टिक त्यांचे रिझल्ट आलेले आहेत, अतिशय सुंदर. आता तुम्हाला असं विचारायचं की ही जी पुढची जनरेशन आहे आपली, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? खरं सांगू, आत्ता ही जी जनरेशन्स ही जी खूप धावते आहे ना, त्यांनी सॅटिस्फॅक्शन ही खूप कमी झालेली आहे आत्ताच्या जनरेशन्सला. तर त्यांनी सॅटिस्फॅक्शन, जे समाधान यायला पाहिजे, त्याच्यासाठी या लोकांनी रेग्युलर मेडिटेशन्स केले पाहिजे. साधना ही खूप आवश्यक आहे मनशांतीसाठी, याच्यासाठी. तर माझं अगदी सगळ्या या पुढच्या पिढीला सांगणं आहे की तुम्ही जरूर मेडिटेशन्स करा. स्वतःकडे 20-15 अर्धा तास बघा. आणि त्याच्याने नकारात्मक एनर्जी खूप वाढते आहे. दुसरं, अजिबात रेग्युलॅरिटी नाही आहे. कधी जेवायचं, कधी झोपायचं, रात्री जागतात, दिवसा झोपतात, बरोबर नाही आहे हे. म्हणजे खरं सांगू, हे त्यांच्यामुळे एक तर ते बसून कामं करत असतात, रात्र अपरात्र करत असतात, खाण्यापिण्याचे हाल म्हणलात तसं, आणि व्यायामाचा मोठा अभाव असतो. त्यामुळे व्यायाम आणि मेडिटेशन या दोन गोष्टी अतिशय आवड. आणि खाण्यामध्ये रेग्युलॅरिटी, तब्येतीसाठी सगळं आहे. येस, तब्येत चांगली तर बाहेरचं फास्ट फूड सोडावं, फ्रेश अन्न खावं. डेफिनेटली जे आता आम्ही तरुण मुलांना स्ट्रेसमुळे होणारे प्रॉब्लेम्स, जसं मुलींमध्ये मी खूप, म्हणजे आता इतक्या मुली आमच्याकडे येतात, सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम्स झालेले आहेत, कॅन्सर्स वाढलेले आहेत. हे शेवटचा प्रश्न आहे आपल्याला की तुमच्या मते स्त्री म्हणजे काय? मी खरं सांगू, सांगू शकाल? अतिशय कर्तृत्ववान व्यक्तिमत्व असते प्रत्येक स्त्री ही. मग ती खरं सांगू का, अगदी छोट्या लेवलची असू दे, कारण आम्ही ना अतिशय छोट्या लेवल तू या जगातल्या सगळ्यात श्रीमंत लोकांपर्यंत पोचलेले आहेत. सगळ्या लोकांशी आम्ही म्हणजे मी जाऊन मिसळलेली आहे. आणि त्यांच्यामध्ये बघते ज्या अगदी आपल्या घरच्या छोट्यातल्या छोट्या बायका, आता माझ्याकडे ज्या मुली येतात ना, 6-6, 5-5 वर्षाच्या मुलांना सोडून 24 तास आमच्या घरी येऊन राहतात कामाला. 18-18 वर्षाच्या मुली आमच्या घरी येऊन राहतात आणि घर चालवतात. आणि ते जेव्हा मला, म्हणजे माझ्याशी त्या बोलतात आणि त्या मला सांगतात, आंटी, म्हणजे माझ्याकडे एक मुलगी होती 1.5 वर्ष, आज मैंने मेरे मम्मी को, मेरे डैडी को ये लेके लिया, मेरे मम्मी का घर कर लिया. आज आय एम व्हेरी हॅपी. आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून, म्हणजे बाई काय करू शकत नाही हे माझ्या लक्षात. गरीब असो, श्रीमंत असो, दैवी देणगीच आहे तिला, किती कर्तृत्ववान असते. आणि हे मला अतिशय चांगलं, म्हणजे बाई म्हणतात ना की, म्हणजे सगळ्याला माताच म्हणतात ना. आपल्या घरी बघा ना, पृथ्वी माता, सगळे माता आहे, आणि ती शक्ती बाईमध्ये आहे. पण प्रत्येक बाई ही कर्तृत्ववान आहे, असं माझं छान सांगितलं.
आणि गोष्ट तिचीमध्ये तुम्ही आलात त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. अशीच ब्लेसिंग्स आमच्यावर राहू देत सगळ्यांवर. तुम्ही आमची मुलाखत घेतली त्याबद्दल थँक्यू. 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 अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी बघत रहा गोष्ट तिची.